नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय असते. म्हणजे एका अप्लायन्सची इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करण्याचा जो रेट असतो त्याला आपण पॉवर म्हणतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय असते. एनर्जी म्हणजे काय असते, एखाद्या अप्लायन्सची वर्क करण्याच्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो, एनर्जी म्हणतो. त्यानंतर आपण काय बघितले होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचे काही इक्वेशन्स पाहिले होते. बेसिक इक्वेशन काय होतं की E इज इक्वल टू VI इंटू डी, त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर इंटू टाइम. त्यानंतर आपण काय केले होते, त्याचे दोन युनिट्स पाहिले होते. सगळ्यात पहिलं युनिट होतं त्याचं SI युनिट, त्याला आपण कशाने म्हणतो, जूल. आणि दुसरं एक युनिट होतं ते त्याला म्हणतो आपण कमर्शियल युनिट. तर ते कशात होतं, किलोवॅट आर मध्ये. तर कमर्शियल युनिटचं का गरज पडलं, कारण SI युनिट काय खूप स्मॉल आहे. म्हणजेच 1 किलोवॅट आर ज्यालाच आपण जूल मध्ये कन्वर्ट केलं तर त्याची व्हॅल्यू किती येते, 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. त्याच्यामुळं काय केलं, आपल्या घरात येणारं जे बिल आहे ते मेजर करण्यासाठी आपण आपल्या घरात किती इलेक्ट्रिसिटी यूज केली, म्हणजे आपल्या घरात आपण किती इलेक्ट्रिकल एनर्जी यूज केली, याचं मेजरमेंट आपण आपल्या घरात जे मीटर लावलेलं असतं त्या युनिट थ्रू आपल्याला समजत असतं. 1 युनिट म्हणजेच 1 किलोवॅट आर. त्यानंतर आपल्या रिजन मध्ये जी एका युनिटची प्राइस असेल त्याला नंबर ऑफ युनिट सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्या घरात किती बिल येणार हे आपल्याला कळतं, बरोबर. ही गोष्ट आपण बघितली होती. आज आपल्याला पाहायचं की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असते. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पहा. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याचं स्टेटमेंट सांगण्याच्या आधी तुम्हाला सांगतो की सरळ सरळ काय असतात. आता तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता, मोबाईल जेव्हा त्याची 20% चार्जिंग येते तेव्हा ते तुम्हाला एक नोटिफाय करते की बाबा 20% आज चार्जिंग चालली, चार्जिंगला लाव. तर तुम्ही काय करता, पटकन चार्जिंगचं प्लग तुमच्या मोबाईलशी कनेक्ट करता, स्विच ऑन करता. त्याच्यानंतर लगेच काय होते, तुमची चार्जिंग होणं सुरू होते. तर ते चार्जिंग सुरू होत असताना तुम्ही काय होता, जेव्हा चार्जिंग फुल होते ती होत असताना तुम्ही पाहता की हलका हलका तुमचा मोबाईल काय होतो, हीट करतो, म्हणजे गरम गरम होत जातो. का गरम गरम होत जातो ते त्याचं एक कारण आहे. सोबतच आपण आपल्या घरात बरेच असे डिव्हाइसेस यूज करतो जे काय करतात, आपण करंट सप्लाय केल्यानंतर हीट करतात. तर जसे की आपण आपल्या घरात प्रेस पाहतो ज्याला आपण इलेक्ट्रिक आयर्न म्हणतो. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिक करंट त्याला सप्लाय करता तेव्हा ती आयर्न गरम होते, गरम झाल्यानंतर आपण प्रेस करतो. इलेक्ट्रिक गीझर, तुम्ही काय करता, इलेक्ट्रिक सप्लाय प्रोड्यूस करता, ते अप्लायन्स काय करते, हीट करते, बरोबर. ओव्हन, या सगळ्या गोष्टी एक एक करून काय असतात, हे सगळं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या लॉच्या बेसिसवर काम करतात. तर सोप्या भाषेत एकदम सांगायचं झालं तर पहा काय असते, आपण जर समजा एक कंडक्टर घेतला, नाही तर एक कंडक्टिंग वायर घेतला जो आपला तयार झालेला आहे कॉपर पासून. आता जर समजा आपण याला इलेक्ट्रिक करंट दिला आय, आता जर आपण याला आय करंट जर समजा दिला तर आता काय होणार, या कॉपर वायर जे त्या कॉपर वायर मध्ये कॉपरचे काही आयन्स असतील इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट झालेले, बरोबर. आपण जेव्हा त्याला इलेक्ट्रिक करंट देऊ तर आपण काय सांगितलं की इलेक्ट्रिक करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत. आणि जे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत ते करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लो करतात, म्हणजेच लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे, याचाच अर्थ निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे. मग आपले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, या डायरेक्शन मध्ये मूव्ह करतात, बरोबर. आता ह्या डायरेक्शन मूव्ह मध्ये करत असताना काय ना, आता मला वाटते मोक्यापणानं म्हणजे चुपचाप जावं. तर आता काय असतात, हे जे कॉपर वायर बनलेलं आहे, हे कॉपरचे जे आयन्स आहेत हे इलेक्ट्रॉन काय करतात, पटापट 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 पळतात. म्हणजे इलेक्ट्रॉन पळताना काय करतात, ते जे मधात शांत झोपलेले जे आयन्स आहेत ते त्या शांत झोपलेल्या आयन्सला जागे करतात. आणि शांत झोपलेल्या आयन्सला जागच करत नाही, तर ते काय करतात, जे इलेक्ट्रॉन पळायले ते सगळे इलेक्ट्रॉन्स काय करतात, त्यातले मॅक्झिमम इलेक्ट्रॉन त्या आयन्सला त्यांची एनर्जी ट्रान्सफर करतात. म्हणजे आपण काय करतो, एक ऑब्जेक्टिव्ह उभा आहे, पण तुम्ही काय करता, तुम्ही जर पळत पळत आले त्या ऑब्जेक्टला स्टेबल धक्का दिला तर तो ऑब्जेक्ट काय करणार, मोशन मध्ये येणार. याचा अर्थ जे इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये होते ते जे रेस्ट मध्ये असणाऱ्या आयन्सला धक्का देतात, तर ते इलेक्ट्रॉन काय करतात, त्यांची एनर्जी आयन्सला देतात. आणि आयन्सला दिल्यानंतर आयन्स काय करतात, त्यांच्या जागी
व्हायब्रेट करतात. त्यांच्या जागी ते काय करतात, व्हायब्रेट करतात. आणि व्हायब्रेट करतात त्याच्यामुळेच काय होते, आपलं जे हिटिंग डिव्हाइस आहे ते काय होते, हिट प्रोड्यूस करते. याच्यामुळे आपण काय करतो, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील तेवढा जास्त आपला डिव्हाइस काय होईल, गरम होत जाईल. बरोबर. हेच एक सिंपल काय सांगितलंय आपल्याला, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये सांगितलेलं आहे. तर आता याचं व्यवस्थित स्टेटमेंट पहा काय म्हणते. याचं स्टेटमेंट आपल्याला असं म्हणते, when an electric current passes through a conductor or an electrical appliance म्हणजेच काय, जेव्हा आपण एका कंडक्टर मधून किंवा एका इलेक्ट्रिक अप्लायन्स मधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा काय होते, कंडक्टर और एन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इट प्रोड्यूस हीट. अप्लायन्सेस आफ्टर सम टाइम काय होते, कंडक्टर बिकम हॉट. कंडक्टर काय होतो, बिकम हॉट. बरोबर. कंडक्टर काय होतो, हॉट होतो. कशामुळं, कंडक्टर बिकम हॉट, त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्टर बिकम हॉट आफ्टर सम टाइम इज नोन ॲज, याला करू आपण म्हणू शकतो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे आपण काय सांगितलं की जेव्हा आपण एका डिव्हाइस मधून किंवा आपण एखाद्या कंडक्टर मधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास करतो त्याच्या एका पर्टिक्युलर टाइम नंतर ते डिव्हाइस किंवा ते कंडक्टर काय करते, हिट प्रोड्यूस करते. कशामुळे, इलेक्ट्रिक करंट सप्लाय आपण प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळं. बरोबर. इलेक्ट्रिक केटल आहे, जशी की आपली कॅटली, आपण काय करतो, त्याला पॉवर प्लग सोबत कनेक्ट करतो, प्लग ऑन करतो, कॅटल हळूहळू काय होत जाते, आपली गरम होत जाते. म्हणजे हे जे हिटिंग इफेक्ट वाले सगळे अप्लायन्सेस आहेत, जसं आपली आयर्न झाली, केटल झाली, गिझर झालं, ओव्हन झालं, हे सगळ्यामध्ये काही असे इन्स्ट्रुमेंट, असं मटेरियल यूज केलं जाते जे काय केलं जाते, ज्याची रेजिस्टिव्हिटी काय, हाय रेजिस्टिव्हिटी आहे. बरोबर. आणि हाय रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय असते, जेवढी जास्त रेजिस्टिव्हिटी असेल, आपण काय सांगितलं होतं की रेजिस्टन्स कशावर डिपेंड करते, लेंथ, एरिया आणि रेजिस्टिव्हिटी. जेवढी जास्त रेजिस्टिव्हिटी असेल तेवढं जास्त रेजिस्टन्स, जेवढं जास्त रेजिस्टन्स म्हणजे जेवढा जास्त इलेक्ट्रॉनला अपोज होईल तेवढा जास्त काय होत जाईल, हीट प्रोड्यूस होत जाईल. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की जेवढं जास्त रेजिस्टिव्हिटी तेवढं जास्त रेजिस्टन्स. म्हणून स्टेटमेंट आपल्याला काय सांगते की व्हेन अन इलेक्ट्रिक करंट पास थ्रू अ कंडक्टर ऑर अन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आफ्टर सम टाइम कंडक्टर बिकम हॉट, यालाच आपण काय म्हणतो, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता काय होते की जे इन्स्ट्रुमेंट, जे अप्लायन्सेस आपले या हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या लॉच्या बेसिसवर काम करतात, त्यांचं जे मटेरियल असते, ते मटेरियल कसं बनलेलं असते, ज्याची रेजिस्टिव्हिटी हाय as well as high melting point. म्हणजे ते हिटिंग इफेक्ट मध्ये काम करणारं जे अप्लायन्स आहे त्याची रेजिस्टिव्हिटी हाय असते, ऍज वेल ऍज ज्याचा मेल्टिंग पॉइंट पण काय असतो, हाय असतो. नाहीतर तुम्ही काय करता, रेजिस्टिव्हिटी हाय होत जाईल, हीट प्रोड्यूस करत राहील, पण एका पर्टिक्युलर टाइम नंतर तो अप्लायन्स काय करणार, आपला ज्याला आपण काय म्हणतो, मेल्ट होणार. त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला, त्याची मेल्टिंग पॉइंट हाय पाहिजे. हे काय झालं आपलं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचं स्टेटमेंट. आता आपण पाहू याचा जो फॉर्म्युला आहे, जो की फॉर्म्युला असतो H इज इक्वल टू I² RT. बरोबर. हा फॉर्म्युला आता आपल्याला कसा येतो तो डिराईव्ह करायचा, त्याच्यानंतर आपण त्याच्या बेसिसवर काही न्यूमेरिकल्स पाहू. इथपर्यंत लिहून घ्या. स्टेटमेंट समजलं असेल तर कमेंट करून पण मला सांगा. आता आपल्याला पाहायचं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे हीट.
याचं काय पाहायचं डेरिव्हेशन, जे काय असते एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. ज्यालाच आपण आय म्हणजे करंट, करंटचा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स इंटू टाइम. तर सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं होतं पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर, आपण काय पाहिलं होतं पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये आपण काय सांगितलं होतं की एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एका युनिट चार्जला घेऊन जाण्यासाठी आपण किती वर्क डन केला, म्हणजे काय सांगितलं होतं आपण पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर, पोटेन्शियल डिफरन्स काय सांगितलं होतं दोन पॉइंट्स वर डिपेंड करतो, पॉइंट ए आणि पॉइंट बी वर. तर त्याचा आपण एक फॉर्म्युला बघितला होता, काय होता व्ही इज इक्वल टू किती वर्क डन केलं किती चार्ज न्यायसाठी. बरोबर, व्ही इज इक्वल टू किती वर्क केलं किती चार्ज न्यायसाठी. बरोबर, पोटेन्शियल डिफरन्सला आपण डिनोट कशाने करतो व्ही नी, आणि याचं एसआय युनिट पण काय असते व्होल्ट. बरोबर, आता आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती आलं डब्ल्यू अपॉन क्यू. यालाच आपण मागच्या याच्यात पण जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता तेव्हा पण आपण सगळ्यात आधी पोटेन्शियल डिफरन्सच घेतलं होतं, कारण नक्की आपल्या एका कंपोनंट मधून किती पोटेन्शियल डिफरन्स पास होतो त्याच्या बेसिसवर माहित होतं किती करंट पास होतो, आणि किती करंट पास होतो याच्या बेसिसवर आपल्याला माहिती आहे की किती हीट जनरेट होणार. याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण काय घेतो पोटेन्शियल डिफरन्स घेतो. तर याला आपण कसं लिहू शकतो की डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. आता मला सांगा हा क्यू काय झाला चार्ज. आता आपण काय सांगितलं होतं हा चार्ज इलेक्ट्रिक करंट मध्ये फ्लो होतो. इलेक्ट्रिक करंटचं काय फॉर्म्युला असतो, सॉरी काय स्टेटमेंट असते की रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज नोन ॲज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचा फ्लो करण्याचा जो रेट असतो त्या रेटला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट म्हणतो. इलेक्ट्रिक करंट हे आपलं आलं इक्वेशन पहिलं. इलेक्ट्रिक करंट आय, त्याचा फॉर्म्युला काय असतो चार्ज अपॉन टाइम. यालाच आता आपण कसं लिहू शकतो देअरफॉर चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट सेकंड काय करायचं फर्स्ट मध्ये पुट करायचं, कारण क्यूच्या याच्यात आपण पुट करू शकतो. देन डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. आता पहा, आता एक सोपी गोष्ट आहे, मला सांगा व्ही आय इंटू टी. आपण त्याच्यानंतर एक बघितलं होतं की पॉवरचा फॉर्म्युला. पॉवर काय असते की द रेट ऍट विच इलेक्ट्रिक एनर्जी इज कंझ्युम, म्हणजे एका अप्लायन्स मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करण्याचा जो रेट असतो त्या रेटला आपण काय म्हणतो पॉवर म्हणतो. पॉवरचा फॉर्म्युला आपण बघितला होता सगळ्यात पहिले व्ही आय, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं ओम्स लॉ नुसार, ओम्स लॉ नुसार व्ही इज इक्वल टू आय आर घेतला होता आपण. बरोबर, ही व्हॅल्यू इथं पुट केली होती तर काय आलं होतं आपण आय इंटू आय स्क्वेअर आर. दुसरं जर घेतलं होतं ते काय आलं होतं व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता सांगा व्ही आय च्या जागी आपण पी सांगू शकतो किंवा व्ही आय च्या जागी आपण काय लिहू शकतो आय स्क्वेअर आर पण लिहिता येते. आय स्क्वेअर आर इंटू टी, आणि यालाच कसं लिहू शकतो आपण व्ही स्क्वेअर आर इंटू टी. हे काय झालं आपलं वर्क. आता मला सांगा आपल्याला हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा होता एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. आता काय होणार की सरळ सरळ एका इलेक्ट्रिकल कंपोनंट मध्ये एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जो चार्ज पास होतोय त्यासाठी आपण किती वर्क डन केलं. आता काय होणार की तुम्ही जेवढं जास्त वर्क डन करणार म्हणजे जेवढा जास्त चार्ज ट्रान्सफर करणार तेवढं जास्त हीट प्रोड्यूस होणार. याचा अर्थ डब्ल्यू इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो की एच, म्हणजे जेवढं जास्त वर्क डन करसाल तेवढी जास्त हीट प्रोड्यूस होणार. याचाच अर्थ आपण काय लिहू शकतो या इक्वेशनला एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू आय स्क्वेअर आर इंटू टी. बरोबर, हे काय झालं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचं इक्वेशन. याच्यासोबत हे एक इक्वेशन लिहिता येते, अगेन हे पण एक इक्वेशन आहे, हे पण काय इक्वेशन आहे. आपण काय केलं सगळ्यात पहिले पोटेन्शियल डिफरन्स घेतला. का पोटेन्शियल डिफरन्स घेतला, कारण आपण सांगतो की एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत चार्जला ट्रान्सफर करण्यासाठी आपण किती वर्क डन केला, कारण चार्ज ट्रान्सफर करतोय आणि चार्ज ट्रान्सफर झाला म्हणजे तो जो रेट आहे चार्ज ट्रान्सफर होण्याचा तो फ्लो होण्याचा त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट म्हणतो. मग आपण काय घेतलं पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन की. त्याच्यानंतर डब्ल्यू ची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट म्हणतो. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. त्याच्यानंतर क्यू ची व्हॅल्यू टाकून काय केलं इक्वेशन 1 मध्ये पुट केली. त्याच्यानंतर आपण काय आलं आपल्याला वर्क डन ची व्हॅल्यू आली. काल आपण काय पाहिलं होतं
पॉवर सांगितलं होतं की द रेट ॲट विच इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्झ्युम इन पर्टिक्युलर डिव्हाइस. एका अप्लायन्स मध्ये की एका अप्लायन्सची इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करण्याचा जो रेट असतो त्याला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. बरोबर. त्याच्या बेसिसवर आपण काय केलं, डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट केली. मग आपण काय सांगितलं की जेवढं जास्त तुम्ही वर्क डन करणार, म्हणजे जेवढा जास्त एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत चार्ज ट्रान्सफर करणार तेवढं जास्त वर्क डन होणार, आणि जेवढं जास्त वर्क डन होणार तेवढी जास्त काय होणार, हीट प्रोड्यूस होणार. याचा अर्थ आपण डब्ल्यू ला रिप्लेस केलं एच नी. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. बरोबर. हा काय झाला आपला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला. तर आता इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या बेसिसवर एक दोन न्यूमेरिकल पाहू. त्याच्यानंतर आपण पाहू इलेक्ट्रिकल फ्यूज म्हणजे काय, जो की आपला ह्या चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे. आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलेलं आहे. सगळ्यात पहिले एक इलेक्ट्रिक आयरन दिलेली आहे, ज्याचं रेजिस्टर आपल्याला किती दिलेलं आहे, 20 ओम. आर किती दिलं, 20 ओम. टेक्स अ करंट ऑफ 5 एम्पियर. करंट किती दिलेला आहे, 5 एम्पियर. विचारलं काय, कॅल्क्युलेट द हीट डेव्हलप इन 30 सेकंड्स. याचा अर्थ 30 सेकंड मध्ये किती हीट डेव्हलप केली आपल्याला सांगायचं. आपण काय पाहिले होते, तीन इक्वेशन्स पाहिले होते. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी, त्यानंतर एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी, आणि एच इज इक्वल टू व्ही आय इंटू टी. आता पहा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. आय आर आणि टी, आय आर आणि टी, हे आपण इक्वेशन्स अप्लाय करू शकतो. सरळ सरळ काय लिहिता रे पहा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. आय स्क्वेअर किती आहे, 5, 5 चा स्क्वेअर 25, आर किती आहे 20, इंटू किती वेळात, 30 सेकंड. इथपर्यंत कोणाला डाऊट अजिबात नसला पाहिजे. पहा आता सरळ सरळ काय करायचं, 25 दुने 50 म्हणजे 500 इंटू 30, 5 त्रिक 15 म्हणजे टोटल किती, 15,000 जूल. म्हणजे आपण काय सांगू शकतो की किती हीट डेव्हलप झाली, हीट डेव्हलप इन 30 सेकंड किती झाली आपली, 15,000 जूल. आलं. आता पहा दुसरा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते की एक पोटेन्शियल डिफरन्स 250 व्होल्टचं, हे आपण अप्लाय कोणत्या रेजिस्टरच्या अक्रॉस केलं, 500 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये इलेक्ट्रिकल आयन. आपल्याला विचारलं काय, इलेक्ट्रिकल करंट आणि हिटिंग इफेक्ट, हीट एनर्जी प्रोड्यूस कशात करायची, जूल मध्ये करायची. बरोबर, जूल मध्येच करत आलो आपण. आता पहा सरळ सरळ सगळ्यात पहिले काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. व्ही दिलेलं आहे 250 वोल्ट इज अप्लाय अक्रॉस अ रेजिस्टन्स. आर किती दिलेला आहे, 500 ओम. याच्या बेसिसवर आपण करंट फाइंड करू शकतो ओम्स लॉ नुसार. ओम्स लॉ काय सांगतो, व्ही इज इक्वल टू आय आर. आय किती दिला आपला फाइंड करायचा, याचा अर्थ आपण लिहू शकतो की आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही किती आपला 250, आर किती आपला 500, 25 दुने 50 कटला 1/2. आय किती आला आपला 1/2. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं की हीट एनर्जी प्रोड्यूस इन जूल किती वेळात, 10 सेकंदात. याचा अर्थ आपण हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला टाकू शकतो, एच इज इक्वल टू पा आय स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, त्याच्यानंतर आपल्याला आर स्क्वेअर पण माहिती आहे. सरळ सरळ आपण त्याच्या बेसिसवर नसल करायचं तर आपल्याला करंटची व्हॅल्यू पण फाइंड करायचं काम नाही. सरळ सरळ याचा फॉर्म्युला काय असतो, व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. व्ही चा स्क्वेअर किती येते 50, 25, 250 इंटू 250 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू किती आहे 500 इंटू टाइम किती आहे 10. पहा हा झिरो कटला, हा झिरो कटला, 5 2 जा कटला. तर पहा 25 चा स्क्वेअर किती असतो 625, 625 2 जा 625 इंटू 2. याचा अर्थ 1250, 5 दुने 10, 4 1 5, 2 12 किती येतात 1250 जूल. याचा अर्थ त्या आयरनने किती हीट प्रोड्यूस केली 1250 जूल. अशा बेसिसवर तुम्ही काय करू शकता, हे क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता. आता काय म्हणते पहा, कॅल्क्युलेट द हीट प्रोड्यूस. आपल्याला हीट प्रोड्यूस किती झाली हे कॅल्क्युलेट करायचं. किती याच्यात, जेव्हा 96,000 कुलमचा चार्ज ट्रान्सफर झाला एका तासात, पोटेन्शियल डिफरन्स किती होतं एवढं. आता जे जे दिलेलं आहे ते लिहायचं. सगळ्यात पहिले काय काय दिलेलं आहे, चार्ज दिला 96,000 कुलमचा, आणि टाइम किती दिलेला आहे 1 आर, ज्याला आपण सेकंड मध्ये केलं तर किती येते 3600 सेकंद, आणि आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेलं आहे 50 व्होल्ट. करंटचा फॉर्म्युला काय असतो, चार्ज अपॉन टाइम.
करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज किती आहे 96,000 डिवायडेड बाय किती आहे 3600. हे कटलं आता पहा 36 चा किती होतात सरळ सरळ 6 ने डिवाइड होते का 6 1 6 3 6 6 36 बरोबर पहा 6 1 6 6 7 36 0 डिवायडेड बाय 6 7 36 डबल 6 नव्हते का साइन दुने 12 3 जुने बरोबर होते साइन दुने 12 3 0 6 पंच 30. याचा अर्थ आपलं करंट किती आला 25 एंपियर. इथपर्यंत कोणाला डाऊट करंट किती आला आता 25 एंपियर आपला करंट आला. तर सरळ सरळ आपण काय करू शकतो जेवढा करंट आहे व्ही आय इंटू टी चा फॉर्म्युला टाकून डायरेक्ट हीट प्रोड्यूस करू शकतो. एस इज इक्वल टू व्ही आय इंटू टी. व्ही किती आहे आपला 50 वोल्ट. करंटचा फॉर्म्युला करंट किती आहे 25 आणि टाइम किती आहे 3600 सेकंद. 3600 सेकंद याचा अर्थ काय करता येते आपल्याला सांगा 25 चा 25 पाचा 125 म्हणजे सरळ सरळ 1250 इंटू 3600. 1250 इंटू 3600 सरळ सरळ याला आपण कसं लिहू शकतो 1250 इंटू 36 इंटू 10 टू द पॉवर 2. लिहिता येते. आता 36 ने काय करायचं याला मल्टिप्लाय करायचं. इकडं 36 ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येते तात्पुरतं 2 मिनिटं इथं करतो कॅल्क्युलेशन. 1250 इंटू 36 म्हणजेच 1003 साइन 12 3 15 5 हातचाला 1 6 1 6 1 7 1 0 3 0 0 3 5 15 5 हातचाला 1 3 2 6 1 7 3 1 3 2 0 घेतले 0 घेतला 7 7 8 7 7 14 15 5 हातचाला 1 4 म्हणजे किती येते 45,000. टोटल किती आलं याचं 45,000. 45,000 म्हणजे 45 इंटू 10 टू द पॉवर 3 लिहितो इंटू 10 टू द पॉवर 2. याचाच अर्थ आपण काय लिहू शकतो की 45 इंटू 10 टू द पॉवर 5 काय जूल. किती हीट प्रोड्यूस झाली 45 इंटू 10 टू द पॉवर 5 जूल काय झाली आपली हीट प्रोड्यूस झाली. अशा प्रकारे काय करतात हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या बेसिसवर तुम्हाला काही क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स विचारतात. काही गोष्ट एवढे टफ पण नाही विचारणार काही विचारतात ट्रिकी विचारतात. आता इथे तुम्हाला करंट दिला नव्हता पण चार्ज दिला होता. चार्ज काय सांगतो आपण की रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि चार्ज अपॉन टाइमला घेतला करंट आला पोटेन्शियल डिफरन्स दिला होता. सरळ सरळ आपण काय करू शकतो त्याच्या बेसिसवर हीट प्रोड्यूस किती झाली हे सांगू शकतो. हे झाले आपले सगळे इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्या हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे न्यूमेरिकल्स. त्याच्यानंतर आता आपण पाहू लास्ट टॉपिक आपल्या चॅप्टरचा जो की आहे इलेक्ट्रिकल फ्यूज म्हणजे काय असतो. इथपर्यंत लिहून घ्या त्यानंतर आपण ते पाहू. तर आता आपल्याला पाहायचं इलेक्ट्रिक फ्यूज म्हणजे काय असते. इलेक्ट्रिक फ्यूज म्हणजे काय असते तुम्ही ऐकलं असेल की समजा आपले आई बाबा आपल्याला म्हणतात की नाही लाईन गेली यार फ्यूज उडला वाटते बहुतेक. फ्यूज उडला म्हणजे काय की त्या फ्यूजची जेवढी लिमिट होती ते जे तुम्ही लावलं होतं तुमच्या मीटरच्या आधी त्याच्यात तुम्ही ज्याच्या थ्रू तुमच्या इथं आपलं काय येत होता इलेक्ट्रिकल एनर्जी पोटेन्शियल डिफरन्स येत होतं त्याच्यात काय होतं तुम्ही सांगितलं की गड्या फ्यूज उडला याचा अर्थ काय की त्याच्या लिमिट पेक्षा जास्त काय झाला इलेक्ट्रिक करंट त्यातून पास झाला. आता काय असते जनरली आता एमसीबी आल्या सगळ्यांच्या घरात एमसीबी लावलेल्या आहेत तर त्याच्यामुळे काय आलंय आता कोणी फ्यूजचं यूज करत नाही. पण बऱ्याचदा काय होते की समजा काही फ्यूज जे असतात ते आपल्या मीटर जवळ कनेक्ट केलेला असतो आणि आपलं जेवढे काही आतापर्यंत प्रत्येक अप्लायन्सेस बनत चाललंय ते प्रत्येक अप्लायन्सेस मध्ये त्याचं ऑटोमॅटिक काय एक फ्यूज कनेक्ट केलेलं आहे सर्किट बोर्ड मध्ये. तर ते इलेक्ट्रिकल फ्यूज म्हणजे काय असतो माहिती का इलेक्ट्रिकल फ्यूजचं एकच काम असते की आपल्या अप्लायन्सला काही त्रास झाला नाही काही इजा झाली नाही पाहिजे याच्यासाठी जो सांभाळ करतो तो जो डिव्हाइस आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल फ्यूज. जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालं तर आपली टीव्ही जर समजा 10 एम्पियर वर काम करत असेल आपली टीव्ही 10 एम्पियर वर जर काम करत असेल तर आपण काय करतो त्याच्या आधी आपण काय करतो एक फ्यूज कनेक्ट करतो जो की आपण आपल्या प्रत्येक डिव्हाइस सोबत सिरीज मध्ये कनेक्ट करतो. एक लक्षात नेहमी राहू द्या की आपल्या अप्लायन्स सोबत आपण आपला इलेक्ट्रिकल फ्यूज कसा कनेक्ट करतो सिरीज मध्ये. तर काय होतं आपला ह्या इलेक्ट्रिकल फ्यूजच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये व्हॅल्यूज असतात 1 एम्पियर 2 एम्पियर 3 एम्पियर 5 एम्पियर 10 एम्पियर 11 12 अशा वेगवेगळ्या त्याच्या व्हॅल्यूज असतात. आता आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सला किती करंटची गरज आहे 10 एम्पियरची. 10 एम्पियरच्या वर करंट आला तर इलेक्ट्रिकल अप्लायन्स काय होणार उडणार.
याच्यामुळे काय असते की आपलं जे इथं आपण सिरीज मध्ये जे आपलं इलेक्ट्रिकल फ्यूज जोडतो त्याची जास्तीत जास्त लिमिट असते. जसं की आपण आता हा जोडला 11 अँपिअर, म्हणजे आपण सांगू शकतो की सरळ सरळ आपल्या अप्लायन्सला जेवढा इलेक्ट्रिक करंटची गरज आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त वरच्या व्हॅल्यूचा आपण काय करतो, इलेक्ट्रिकल फ्यूज त्याला सिरीज मध्ये कनेक्ट करतो. म्हणजे काय होणार की एखाद्या वेळेस आपण म्हणत नाही का की आपल्या घरी भस्कन लाईन आली तर आपण म्हणतो की यार नाही डिव्हाइस उडलं, बरोबर. तर काय असते बऱ्याचदा जर समजा आपल्या टीव्हीला 10 अँपिअरची गरज असेल आणि भस्कन 15 अँपिअर चालला असेल तर काय होते की आपला जो हे काय इलेक्ट्रिकल फ्यूज आहे तो 15 अँपिअर जाऊ देणार का टीव्ही पर्यंत? नाही. तो 11 अँपिअरच गेला तर 11 अँपिअर मध्येच काय होणार, मेल्ट होणार. मेल्ट झाला याचा अर्थ सर्किट ओपन झालं, इलेक्ट्रिक करंट समोर जाणारच नाही. त्याच्यामुळे आपल्या जो डिव्हाइस आहे अप्लायन्स आहे त्याला काही त्रास होणार का, जो खराब होणार का? अजिबात नाही. हेच काम कोणाचं आहे, इलेक्ट्रिकल फ्यूजचं आहे, बरोबर. तर इलेक्ट्रिकल फ्यूजचं बेसिक स्टेटमेंट पाहायचं असेल तर आपण काय सांगू शकतो, इलेक्ट्रिक फ्यूज. इलेक्ट्रिक फ्यूज आपल्याला काय सांगते, त्याचं स्टेटमेंट आपल्याला सांगतो. त्याचं स्टेटमेंट असं असते की इलेक्ट्रिकल फ्यूज इज यूज टू प्रिव्हेंट electrical fuse is used to prevent an electrical appliance it has low melting point, when large current pass through it, म्हणजे जेव्हा जास्त करंट जेवढा त्यातून पास होणार तो काय होणार, इट मेल्ट्स. कशामुळं? ड्यू टू हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग इफेक्ट ऑफ करंट मुळे. म्हणजे आपण काय सांगू शकतो की प्रत्येक अप्लायन्सच्या आधी सिरीज मध्ये आपण काय करतो, एक इलेक्ट्रिकल फ्यूज जोडतो. कशासाठी? आपल्या अप्लायन्सला आपला अप्लायन्स खराब नाही झाला पाहिजे, त्याला काही त्रास इजा झाली नाही पाहिजे याच्यासाठी. म्हणजे काय, जर फॉर एक्झाम्पल तुमची एसी आहे, त्या एसीला जर 15 अँपिअरचा करंटची गरज असेल तर तुम्ही किती आधी त्याच्या आधी म्हणजे एसीच्या आधी तुम्ही किती अँपिअरचा फ्यूज लावणार? जास्तीत जास्त 16 अँपिअरचा. तर आता प्रश्न असा पडला असेल, तुम्हाला पडला का नाही माहित नाही, मला पडला की जर समजा 10 अँपिअरचा जर आपल्याला त्या अप्लायन्सला गरज असेल किंवा एसीला 15 अँपिअरची गरज असेल तर आपण सरळ सरळ 20 अँपिअरचा इलेक्ट्रिकल फ्यूज का लावू शकत नाही? तर का लावू शकत नाही त्याचं कारण सांगतो की जर समजा आपण ते 20 अँपिअरचा फ्यूज लावला तर याचा अर्थ 20 अँपिअरच्या वर जेव्हा करंट पास होईल तेव्हा आपला इलेक्ट्रिक फ्यूज काय होणार, मेल्ट होणार. पण आपल्याला गरज कितीची आहे, 10 अँपिअरचीच आहे ना. तर आता काय असतात, एक गोष्ट लक्षात राहू द्या, मार्केटमध्ये जेवढे काही अप्लायन्सेस बनायले त्या प्रत्येक अप्लायन्सची जी काय होणार म्हणजे खराब होण्याची जी कॅपॅसिटी त्याची एक रेंज बनलेली आहे. जसं की आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपली टीव्ही 10 अँपिअर वर काम करत असेल तर जवळजवळ 11 अँपिअर पर्यंत ती काय करते, आपली इलेक्ट्रिक करंट सहन करते. म्हणजे अप्रॉक्सिमेट तेवढा सहन ती करते. कारण प्रत्येकाच्या घरात सेम करंट कंटिन्युअसली पास होईल म्हणून तसं नसतं. 10 अँपिअरचा 11 अँपिअर पण होऊ शकतो. त्याच्यामुळे पण 11 अँपिअरच्या वर जर समजा झालं तर आपला काय होणार, टीव्ही खराब होणार. ती खराब होऊ नये याच्यासाठी आपण सिरीज मध्ये आधी काय जोडतो, इलेक्ट्रिकल फ्यूज जोडतो. मग आता इलेक्ट्रिकल फ्यूजचं जे मटेरियल असतं ते मटेरियल कसं बनलेलं असतं, त्याची प्रॉपर्टी काय असते की त्याची रेजिस्टिव्हिटी हाय असते. हाय रेजिस्टिव्हिटी. आता सांगा, हाय रेजिस्टिव्हिटी हाय रेजिस्टन्स, जेवढं जास्त रेजिस्टन्स तेवढी जास्त हीट प्रोड्यूस करणार, याचाच अर्थ हीट प्रोड्यूस करणार. पण दुसरा काय, लो मेल्टिंग पॉइंट. याचा जर मेल्टिंग पॉइंट हाय असता तर तो मेल्टच होणार नाही, तो बिंदास करंट जाऊ दे, जांदो असं म्हणणार. पण लो मेल्टिंग पॉइंट आहे त्याच्यामुळे काय होणार, त्याच्यापेक्षा डोक्याच्या वर जर पाणी गेलं तर तो बुडणार, याचा अर्थ तो मेल्ट होणार. लो मेल्टिंग पॉइंट, बरोबर. याच्यानंतर यालाच एक बनत असतं बेसिकली अलॉयज पासून.
हे बनतं कशापासून? अलॉईज पासून. त्याच्यानंतर समजा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल काय 1 अँपिअरचा, 2 अँपिअरचा, 3 अँपिअरचा, 5 अँपिअरचा, 10 अँपिअरचा, 15 अँपिअरचा असे वेगवेगळे इलेक्ट्रिकल फ्यूज काय तर अवेलेबल येतं. बरोबर, हे झालं आपलं इलेक्ट्रिकल फ्यूज. आता हे झालं आपलं इलेक्ट्रिकल फ्यूजचं एक कन्सेप्ट. पण कन्सेप्ट आपल्याला केव्हा समजते? आपल्याला क्लिअर झाली न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यावर. तुम्ही ही कन्सेप्ट समजून घ्या. त्याच्यानंतर आपण आता एखादं न्यूमेरिकल पाहू, म्हणजे इलेक्ट्रिकल फ्यूज म्हणजे काय आणि तो कशा प्रकारे जोडतो आणि कितीचा जोडतो हे आपल्याला त्या पद्धतशीरपणे समजू शकते. आता आपल्याला काय म्हणतात, एक टेलिव्हिजन सेट दिलेला आहे ज्याची पॉवर रेटिंग आपल्याला काय दिलेली आहे 120 वॅट, आणि इलेक्ट्रिकल लॉन मोअर दिलेला आहे ज्याची पॉवर आपल्याला किती दिलेली आहे 1 किलो वॅट, आणि ते दोन्ही कनेक्ट कोणासोबत 240 व्होल्टच्या पॉवर सप्लाय सोबत. तर मग आपल्याला 3 अँपिअर, 5 अँपिअर, 10 अँपिअरचे फ्यूज दिलेले आहेत जे आपल्याजवळ अवेलेबल आहेत. तर आपल्याला सांगायचं की त्या 3 फ्यूज पैकी कुठले दोन फ्यूज हे टेलिव्हिजन सेट आणि लॉन मोअरच्या आधी आपण कनेक्ट करू शकतो. आता मला सांगा, याच्यासाठी तुम्हाला काय लागेल? कुठला फ्यूज जर समजा आधी जोडायचा, याच्यासाठी तुम्हाला काय माहित लागेल की नक्की किती वॅटचा म्हणजे किती करंट त्या अप्लायन्सला गरजेचं आहे, म्हणजे किती करंट टेलिव्हिजन सेटला गरजेचं आहे आणि किती करंट आपला लॉन मोअरला गरजेचं आहे. तर आता काय, त्याच्यासाठी आपल्याला आधी करंट काढावा लागेल त्याचा. तर त्याच्यासाठी आपल्याला दिलेलं काय, पॉवर दिलेलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स दिलेलं आहे. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? P इज इक्वल टू VI असतो. तर पहा, सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे पहा, 120 वॅट इथं लिहितो. पॉवर टीव्हीची 120 वॅट आणि पोटेन्शियल डिफरन्स टीव्हीचं किती आहे? सेमच गेलेलं आहे 240 व्होल्ट. अगेन इथपर्यंत दिलं, याच्या बेसिसवर आपण करंट काढू शकतो. करंट टीव्हीचा कसा निघतो? V अपॉन I. V अपॉन नाही काय तो P अपॉन V. P अपॉन V. PTV अपॉन VTV इज इक्वल टू PTV किती आहे 120 आणि PTV किती आहे 240. 12 अपॉन 24 म्हणजे 1 अपॉन 2 म्हणजे 0.5 अँपिअर. याचा अर्थ आपली जे टीव्ही आहे, टीव्ही सेट आहे, टीव्ही सेटला आपल्याला किती अँपिअरचा करंट गरजेचा आहे 0.5 अँपिअर. आपण काय सांगितलं की जेवढा आपल्या अप्लायन्सला म्हणजे अप्लायन्सला करंट गरजेचा आहे त्याच्यापेक्षा जरा जास्तचा फ्यूज आपल्याला काय करायचा सिरीज मध्ये आधी कनेक्ट करायचा. तर आता जवळ कोणते फ्यूज अवेलेबल आहेत 3, 5, 10. सगळ्यात कमी कोणता आहे 3. आपल्याला गरज कितीची आहे 0.5, पण आपल्याजवळ अवेलेबल 3च आहे. याच्यामुळे आपण टीव्ही सेटला कोणता फ्यूज कनेक्ट करू शकतो पहा. फॉर टीव्ही सेट वी कनेक्ट 3 ampere fuse in series. बरोबर. आता आपल्याला पाहायचं कशाचं लॉन मोअर. सगळ्यात पहिले आपल्याला लॉन मोअरचा काय दिलेला आहे पॉवर किती आहे 1 किलो वॅट. त्याला वॅट मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्यावर किती येते 1000 वॅट. त्याच्यानंतर त्याचं पोटेन्शियल डिफरन्स दिलेलं आहे किती 240 व्होल्ट. याच्या बेसिसवर आपण करंट काढू शकतो. पॉवर अपॉन व्होल्ट. पॉवर किती आहे 1000 अपॉन 240. 100 अपॉन 24. 100 अपॉन 24 म्हणजे किती येते 25 अपॉन 6 म्हणजेच किती येते 6 चोक 24. 1 0 साइन दुने 12 नाही साइन दुने 12 नाही किती 1 0 6 1 6 आणि उरलं काय 4 0 6 6 36. याचा अर्थ लॉन मोअरला किती अँपिअरचा करंट गरजेचा आहे 4.16. आता आपण काय सांगितलं की त्या इलेक्ट्रिकल अप्लायन्स पेक्षा जरा जास्तचा इलेक्ट्रिकल फ्यूज आपल्याला काय करायचं आधी सिरीज मध्ये जोडायचा. अवेलेबल कोणता आहे अवेलेबल 10चा बी आहे 5चा बी आहे, पण जवळपास कोणता आहे 5चा. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो फॉर लॉन मोअर बरोबर काय करतो वी कनेक्टेड 5 ampere fuse in circuit. अशा प्रकारे काय करतात इलेक्ट्रिक फ्यूज साठी तुम्हाला एका अप्लायन्सची पॉवर दिलेली असते, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असते, करंट विचारतात. म्हणजे जेवढा करंट असेल तेवढा करंटचा आज जास्त तुम्ही काय करणार इलेक्ट्रिकल फ्यूज कनेक्ट करणार. बरोबर.
ह्या न्यूमेरिकलच्या बेसिसवर आपण काय बघितलं, इलेक्ट्रिकल फ्यूज म्हणजे काय. पहा, आपण काय बघितलं आज की सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असतो. म्हणजे आपण डायरेक्ट काय सांगितलं होतं की सोप्या भाषेत की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय, तुम्ही जेवढा करंट प्रोड्यूस करणार, जेवढा करंट देणार त्या कंडक्टर मधून तेवढाच काय होणार, आपले इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार. जेवढे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार ती त्या आयन्सला धक्के देणार, आयन्स मध्ये एनर्जी ट्रान्सफर करणार, आयन्स काय होणार, व्हायब्रेट होणार. ते जेवढे व्हायब्रेट होतील तेवढे जास्त हीट काय होत जाईल, प्रोड्यूस होत जाईल. हे आलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याचं काही इक्वेशन पाहिलं होतं, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी, एच इज इक्वल टू व्ही आय टी आणि एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू डी. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, इलेक्ट्रिकल फ्यूज. इलेक्ट्रिकल फ्यूज काय असतो, आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सला प्रिव्हेंट करण्यापासून म्हणजे जळण्यापासून, खराब होण्यापासून वाचवतो. तर त्याला आपण कनेक्ट कसं करतो, सिरीज मध्ये. जेवढा गरज आपल्याला आपल्या अप्लायन्सला करंटची आहे त्याच्यापेक्षा जरा जास्त करंटचा फ्यूज आपण काय करतो, सिरीज मध्ये जोडतो. बरोबर. आणि त्याच्यासोबतच अख्खा चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स पाहिलं. त्याच्यानंतर आपण रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, ओम्स लॉ पाहिला. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, आपण सिरीज म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स पाहिले होते, ज्याच्यात आपण सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन पाहिलं होतं. सर्किट डायग्राम बघितली होती, सर्किट डायग्रामचे वेगवेगळे कंपोनंट्स पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक कंपोनंट्सच्या अक्रॉस मध्ये रेझिस्टरचा आपली व्हॅल्यू दिलेली असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, करंट काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स वगैरे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आज पाहिला. त्याच्या आधी आपण इलेक्ट्रिक पॉवर पाहिली होती. एका इलेक्ट्रिक अप्लायन्सला किती इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करण्याचा जो रेट असतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल पॉवर म्हणतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी बघितली होती. बिल आपल्या घरी कसं येतं, त्याची प्राइस कशी डिसाईड होते ते आपण पाहिलं. आणि आज आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक फ्यूज म्हणजे काय हे पाहिलं होतं. अख्खा चॅप्टर मध्ये आपण एक एक टॉपिक व्यवस्थित कव्हर केलाय. त्या टॉपिक्सचे न्यूमेरिकल्स सुद्धा घेतलेले आहेत. सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक एक करून अवेलेबल आहेत. तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही काय करा, तुम्हाला जसा जसा टॉपिकची, कुठल्या टॉपिकची गरज आहे, कुठल्या टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर नाहीये, तो व्हिडिओ ओपन करा, सरळ सरळ काय करा, व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये दिलेले क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह झाले ते समजून घ्या आणि काय करा, क्वेश्चन्स सॉर्ट आउट करा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अख्खा चॅप्टरचा व्हिडिओ, अख्ख्या चॅप्टरची प्लेलिस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इलेक्ट्रिसिटी क्लास 10th सीबीएसईचा हा चॅप्टर आज संपला अशी मी जाहीर करतो. भेटू आपण एक नवीन चॅप्टर घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.